आपण पाहतोय की या ठिकाणी जल्लोष आहे, संभ्रम आहे आणि संदिग्धता सुद्धा पाहायला मिळते। तर अनगर नगर परिषदेत अखेर प्राजक्ता पाटील नगराध्यक्ष असणार आहेत। त्यांच्या नावाची बरीच चर्चा होती, मात्र विरोधकांचा बदनामीचा प्रयत्न होता। राजन पाटलांनी म्हटलंय मात्र आता अनगर नगर परिषद अखेर बिनविरोध घोषित झालेली आहे, तेव्हा प्राजक्ता पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी अनगरची चर्चा आता प्राजक्ता पाटील यांनी संपवल्याचं पाहायला मिळतंय। विरोधकांचा बदनामीचा प्रयत्न होता असं राजन राज्यभरामध्ये चर्चेचा विषय ठरणारी अनगर नगर पंचायतीची निवडणूक अखेर बिनविरोध झालेली आहे। आज अधिकृतरित्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं ज्या विजयी उमेदवार आहेत प्राजक्ता पाटील, त्यांचे सासरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना प्रमाणपत्र जे आहे ते सुपूर्द करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राजन पाटील आहेत। काय सांगाल, राज्यभर हा मुद्दा गाजलेला होता, निवडणूक होईल न होईल थेट न्यायालयापर्यंत हा विषय गेलेला होता आणि आज अधिकृतरित्या आपल्या सोनबाई ज्या आहेत त्या अनगर नगरीच्या प्रथम नगराध्यक्ष झालेल्या आहेत। पहिली प्रतिक्रिया? मी पहिली प्रतिक्रिया अशी देईन की हा गाजण्याचा विषयच नव्हता, ही निवडणूक गाजण्याचा विषयच नव्हता, कारण या गावामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त कालखंडापासून बिनविरोध निवडणूक करण्याची परंपरा आहे। ती परंपरा गावकऱ्यांनी या ठिकाणी राबवली, त्याबद्दल मी गावकऱ्यांचं मनपूर्वक आभार मानीन। आणि काही लोकांना राजकारणच करायचं म्हणून करता नाहक आम्हाला, आमच्या गावाला, आमच्या पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं होतं, त्यांना जनतेनेही ठोकरलं आणि न्यायव्यवस्थेनं त्यांना ठोकरलं। त्यामुळं मला मनस्वी आनंद आहे आणि हा सगळा आनंद, हा विजय ही मी माझ्या अनगर नगरीच्या जनतेच्या मतदारांच्या चरणी अर्पण करीत आहे। खरं तर आज अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे आणि आपल्या